नमस्कार मित्रांनो, मी उपेश तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। जास्त काही नाही बोलता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया, चला। मित्रांनो, आज मी वाढते प्रदूषण या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर माझे विचार मांडणार आहे। आज विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे मानवाचे जीवन सोपे झाले आहे, पण त्याचबरोबर प्रदूषणाची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे। हवा, पाणी, जमीन आणि ध्वनी या सर्व प्रकारच्या प्रदूषणामुळे मानवाचे जीवन धोक्यात आले आहे। प्रदूषण ही केवळ एका देशाची समस्या नसून संपूर्ण जगासाठी मोठे संकट बनले आहे। आज कारखान्यामधून निघणारा धूर, वाहनामधून होणारे धुराचे उत्सर्जन आणि जंगलांची तोड यामुळे वायू प्रदूषण खूप वाढले आहे। शुद्ध हवा मिळणं कठीण झाले आहे। यामुळे दमा, श्वसनाचे आजार आणि हृदयविकार यांसारख्या अनेक समस्या निर्माण होत आहेत। शहरामध्ये तर धुराचे प्रमाण इतके वाढले आहे की सकाळी धुके आणि धूर यात फरक ओळखणंही कठीण होते। पाण्याचे प्रदूषण ही सुद्धा मोठी समस्या आहे। कारखान्यांतील रासायनिक पाणी नद्यांमध्ये सोडले जाते। लोक प्लास्टिक आणि कचरा पाण्यात टाकतात, त्यामुळे नद्या आणि तलाव दूषित होत आहेत। हेच पाणी शेतीसाठी आणि पिण्यासाठी वापरले जाते, त्यामुळे अनेक आजार पसरतात। पाणी हेच जीवन असे आपण म्हणतो, पण हे जीवनच आज प्रदूषणामुळे धोक्यात आले आहे। ध्वनी प्रदूषणामुळेही माणसाचे मानसिक आरोग्य बिघडत आहे। प्रदूषण कमी करण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागणे गरजेचे आहे। जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजेत, प्लास्टिकचा वापर कमी केला पाहिजे आणि स्वच्छतेची सवय लावली पाहिजे। वाहनांचा कमी वापर करून सायकल किंवा सार्वजनिक वाहतुकीचा वापर केला पाहिजे। तसेच सरकारनेही कठोर नियम लागू करून प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत। शेवटी एवढेच सांगू इच्छितो की जर आपण आज पर्यावरणाचे रक्षण केले नाही तर भविष्यातील पिढ्यांना त्याची मोठी किंमत मोजावी लागेल। स्वच्छ पर्यावरण, निरोगी जीवन हा संदेश प्रत्येकाने लक्षात ठेवला पाहिजे। चला तर मग आपण सर्व मिळून प्रदूषणमुक्त भारत घडवण्याचा संकल्प करूया। मित्रांनो, तुम्ही पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी काय करता हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। बाय।